नमस्कार, मी यामिनी सुनील महामुणकर. हितगुज या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मंडळी, आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण अनेक आरोग्य संबंधित विषयांवर चर्चा करत असतो आणि आज आपला विषय असाच आहे. आज आपण डॉक्टर तेजस उपासनी यांच्याशी ऑर्थोपेडिक या विषयासंदर्भात आपण माहिती जाणून घेणार आहोत. डॉक्टर तेजस उपासनी हे ऑर्थोपेडिक आणि जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन आहेत. डॉक्टरांना आतापर्यंत 20हून अधिक वर्षांचा अनुभव आहे. मुंबईमध्ये रोबोटिक असिस्टंट ट्रीटमेंटची सुरुवात डॉक्टरांच्या मार्फत झालेली आहे आणि डॉक्टरांनी आतापर्यंत सर्वाधिक नी रिप्लेसमेंट केलेले असून त्यांच्या या कामाची दखल मीट डेने देखील घेतलेली आहे. तसंच ते उपासनी सुपर स्पेशलिस्ट रुग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणजेच एमडी आहेत. मी डॉक्टरांचं या शो मध्ये स्वागत करते. डॉक्टर तेजस, तुमचं मनापासून स्वागत. थँक्यू. आज आपला विषय आहे रोबोटिक नी शस्त्रक्रिया आणि या विषयासंदर्भात मला तुमच्याकडून अधिक माहिती जाणून घ्यायची आहे. पहिलाच प्रश्न असा आहे की तुमचा 20 वर्षाचा अनुभव आहे. या 20 वर्षाच्या अनुभवामध्ये तुम्ही कोणकोणते बदल पाहिलेत? ओके, 20 वर्षामध्ये आता वेगवेगळे म्हणजे फारच बदल झालेले आहेत आणि मी ते 3 कॅटेगरीजमध्ये सांगेन. म्हणजे एक म्हणजे पेशंटबद्दल, तिसरं इम्प्लांट्सबद्दल म्हणजे जे आम्ही गुडघे, जे आर्टिफिशियल गुडघे घालतो, आणि तिसरे जे टेक्निक आहे किंवा जे ॲडव्हान्समेंट झाले आहेत ह्याबद्दल. सो पेशंट्सबद्दल एक म्हणेन का आता पेशंटना माहिती आहे ऑपरेशन काय, आपल्याची काय त्याच्याकडनं अपेक्षा असायला हवी. पेशंटचं वय कमी होत चाललंय, कारण आधी कसं होतं की जे पेशंट्स असायचे ते फार वयस्कर असायचे आणि आम्ही सांगायचो की अजून थांबा तुम्ही ऑपरेशनसाठी किंवा जितकं जमेल तितकं पुढे खेचा. पण आता कसं झालंय का जे काही ॲडव्हान्समेंट्स आहेत या टेक्निक्समध्ये आणि सगळ्यामध्ये, त्यामुळे इवन जे तरुण पेशंट्स आहेत, तरुण म्हणजे 50शीचे लोक म्हणतो मी, तरुण ह्यांना आमच्या ऑर्थोपेडिकमध्ये तरुण हे 50शीच्या वरचेच असतात, पण लाईक 50 किंवा 50च्या आजूबाजूला असलेल्या लोकांनाही आम्ही हे ऑफर करतोय ऑपरेशन्स. दुसरं इम्प्लांट्सबद्दल, म्हणजे जे आपण गुडघे सांधे घालतो आतमध्ये, ज्याला आम्ही कृत्रिम जे सांधे घालतो आतमध्ये, त्यातही बदल झालेत. जे आधी फक्त वेस्टर्न पॉप्युलेशनसाठी डिझाईन्ड होते, आता ते खास करून एशियन पेशंटसाठी डिझाईन करण्यात आलेले आहेत. कारण आपलं पॉप्युलेशन आणि त्यांच्या पॉप्युलेशनच्या सायझेसमध्ये, ओव्हरऑल शरीरसृष्टीमध्ये फार फरक असतो. सो त्या हिशोबाने नवीन नवीन सांधे आलेत मार्केटमध्ये. दुसरं जे सांध्यांचं मटेरियल आहे त्यामध्येही चेंजेस झालेत की जेणेकरून हा जो इम्प्लांट आहे, जो आधी 15 ते 20 वर्ष चालायचा, आता तोच इम्प्लांट साधारण 25 ते 30 वर्ष चालू शकतो आणि त्याचमुळे आम्ही तरुण लोकांनाही याचा सल्ला देऊ शकतो. आणि लास्टली मी म्हटलं तसं टेक्निक जे ऑपरेशन करण्याचं जे काही आम्ही आधी जे करायचो त्यामध्येही खूप सारे ॲडव्हान्समेंट झाले, त्यामध्ये खूप बदल झालेत आणि चांगले बदल झालेत, ज्याच्या करून पेशंट सॅटिस्फॅक्शन वाढले. म्हणजे पेशंटना जास्ती लवकर रिकव्हरी होते, त्यांचा गुडघाही चांगला वाटतोय त्यांना, किंवा कुठलाही सांधा जो आपण रिप्लेस करतोय तोही चांगला काम करतोय आणि त्यांना ऑलमोस्ट नॅचरल नी सारखं वाटतंय. नक्कीच डॉक्टर, भारतामध्ये रोबोटिक नी रिप्लेसमेंट कधीपासून सुरुवात झाली आहे याला? साधारण मी म्हणेन भारतामध्ये येऊन साधारण 7-8 वर्षच झाली. आणि आमच्याकडे या हॉस्पिटलमध्ये साधारण 5 वर्षापासून हा रोबोट आहे. सो US मध्ये बऱ्याच आधी आलेलं होतं आणि तेव्हा तोही रोबोट एकदम मी म्हणेन काय अर्ली स्टेजेसमध्ये होता. हळूहळू त्याच्यामध्ये फीडबॅक सर्जन्सकडनं घेऊन त्याच्यामध्ये इम्प्रोव्हायझेशन्स करण्यात आले आणि आत्ता जे रोबोट आले आहेत ते बऱ्यापैकी चांगले आहेत आणि ते खूप मदत करत आहेत सर्जनना चांगला रिझल्ट देण्यामध्ये. डॉक्टर, जे नॉर्मल ऑपरेशन असतं त्यामध्ये आणि हे जे रोबोटिक नी रिप्लेसमेंट आहे, ह्या दोघांमधला नेमका फरक काय? खूपच मोठा फरक आहे दोन्हीमध्ये. कारण जी नॉर्मल नी रिप्लेसमेंट करण्याची जी पद्धत होती त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स वापरायचो, ज्याला आम्ही जिग म्हणतो, जेणेकरून सर्जनला कळतं का पायाची अलाइनमेंट कशी आहे. सो बेसिकली जेव्हा आम्ही नॉर्मल ऑपरेशन करतो, आपलं जी मांडीचं हाड आहे त्याच्यामध्ये आम्ही एक होल बनवून त्याच्यामध्ये रॉड घालायचो आणि त्यांनी अलाइनमेंट घेऊन त्याप्रमाणे हाड कापायचो. आणि जे खालचं हाड आहे आपलं, म्हणजे आम्ही टिबिया म्हणतो, ते हाड आम्ही एक्स्ट्रा मेड्युलरी जिग म्हणजे बाहेरून रॉड लावून करायचो. पण ह्या सगळ्या पद्धती एवढ्या ॲक्युरेट नव्हत्या. बरोबर. आता रोबोटिकमध्ये काय आहे का, आपण सर्जन म्हणून आम्ही फीड करतो रोबोटला का पेशंटचा गुडघा कसा आहे, त्याप्रमाणे तो एक वेगळा प्लॅन बनवून देतो. त्या प्लॅनच्या हिशोबाने त्याची मुवमेंट कशी होईल ऑपरेशन नंतर हे आम्हाला स्क्रीनवर दिसतं. आणि जर सर्जनला वाटलं का नाही ह्याच्यामध्ये अजून आपल्याला काही चांगलं करता येईल, थोडेसे बदल करून, तर ते करता येतील. आणि ऑपरेशन करायच्या आधीच स्क्रीनवरती बघू शकतो का त्याची मुवमेंट कशी राहील, तो गुडघा किती स्टेबल राहील किंवा किती मुवमेंट्स येतील, हे सगळं कळू शकतं. आणि मग एकदा त्या सर्जनला पटलं का नाही हे सगळ्यात बेस्ट राहील ह्या पेशंटसाठी,
का मग ते एक्झिक्युशन करायला म्हणजे ते ऑपरेशन करायलाही ते मदत करतं. नक्कीच. डॉक्टर, सध्या भारतामध्ये ना संधिवात म्हणजे आर्थरायटिसचे पेशंट खूप वाढलेले आहेत. गुडघेदुखी हा म्हणजे घरोघरी असणारा आजार आहे. याच्यावर एकच उपाय आहे का की ऑपरेशन? छानच प्रश्न आहे. सो असं बिलकुल नाही आहे. सो कसं आहे का, सहसा आमच्याकडे जेव्हा पेशंट येतात त्यांनी ऑलरेडी सगळे उपाय करून झालेले असतात. सो जेव्हा गुडघे दुखायची सुरुवात होते तेव्हा आम्ही त्यांना काय सांगतो का तुम्ही तुमचे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करा. म्हणजे तुमचे जे रोजचं जगण्यामध्ये थोडे थोडे बदल करून पण तुमचा गुडघा तुम्हाला कसा कमी त्रास देईल याची काळजी घ्या. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे वजन कमी करणं. ओके, वजन कमी करणं, थोडी तुमची ॲक्टिव्हिटी वाढवणं, प्रॉपर एक्सरसाइज करणं. असं नाही का कुठलाही व्यायाम करायचा आहे, पण गायडन्समध्ये फिजिओथेरपिस्टच्या अंडर तुम्ही एक्सरसाइज करणं. हे यांनी सगळ्यांनी नाही फरक पडला तर मे बी थोडे दिवस किंवा थोडे काळ तुम्ही गोळ्या घ्या किंवा इंजेक्शन घ्या, ब्रेस घाला म्हणजे पट्टे लावायला देतात ते. हे सगळं करून झाल्यानंतरही काही फरक नाही पडला तेव्हाच आमच्याकडे पेशंट येतात. म्हणून आम्ही ऑपरेशनबद्दल बोलतोय आणि हे सगळ्यांना माहितीच असतं. तुम्ही आजकाल TV पण ऑन केलं तर त्याच्यावरती एवढे सगळे तेलांचे ॲड्स येतात. सो हे सगळं झाल्यानंतर आणि त्यांनी जर फरक नसेल पडत तरच ऑपरेशन आम्ही सांगतो. पण असं बिलकुल पण नाही आहे की ऑपरेशन हाच उपाय आहे. बरेच उपाय आहेत आणि कसे वाताचेही वेगवेगळे प्रकार असतात. सो हे जे आम्ही सगळं बोलतोय हे ऑस्टिओ आर्थरायटिस म्हणजे वयानुसार होणाऱ्या जिजेबद्दल बोलतोय. पण दुसऱ्याही प्रकारचे संधिवात असतात ज्याला आम्ही रुमटॉइड आर्थरायटिस म्हणतो, गाऊट आहे. सो हे जे आहेत ना ह्याच्यासाठी एकदा तुम्हाला काही रक्त तपासण्या करून ब्लड रिपोर्ट्स करून एकदा ते डायग्नोज झालं का त्या हिशोबाने त्याची ट्रीटमेंट गोळ्या औषधांनीही चांगली होऊ शकते. म्हणून आजकाल उलट मी म्हणेन रुमटॉइड आर्थरायटिसला इतकी चांगली ट्रीटमेंट आहे आणि चांगली ट्रीटमेंटमुळे ते आमच्याकडे कमी येत आहेत. सो दॅट शोज की त्याची सक्सेस रेट किती चांगली आहे. त्या ट्रीटमेंट जर तुम्ही प्रॉपर घेतली आणि वेळच्या वेळेस घेतली तर त्यांनी तुम्हाला खूप फायदा होईल. आणि जर अल्टिमेटली जर खराबच झाला सांधा खूप तर मग नक्कीच ऑपरेशन हा उपाय आहे. आणि हा उपाय हा इतका चांगला उपाय की लोक उगाचच घाबरतात त्याला. सो ती आमचं ह्याच्यातून किंवा ह्या सगळ्या ह्याच्यातून एकच एका लोकांना ट्रीटमेंट ऑप्शन्स काय ते कळले पाहिजेत आणि त्याच्यापासून घाबरण्याची काहीच गरज नाही आहे. आणि इतके चांगले प्रेडिक्टेबल रिझल्ट्स आहेत त्याचे का लोकांनी ते ऑप्ट करावे. आता तुम्ही जसं म्हणालात की लोकांना खूप भीती वाटते, पण भीती होण्याचं एकच कारण असतं ते म्हणजे गुडघा दुखला जातो नंतर, ऑपरेशन नंतर दुखणं वाढतं ते असं अनेकांचा अंदाज आहे. त्याविषयी काय सांगाल? काय आहे ना, अपेक्षा क्लिअर असल्यानं का ऑपरेशन नंतर काय होणार आहे, किती दिवस आपल्याला बरं व्हायला लागणार आहेत, हे सगळं जर आधीपासून पेशंटला माहिती आहे किंवा डॉक्टरांनी जर सांगितलेलं असेल तर मला वाटतं असा काही प्रश्न येणार नाही. कारण काय, मी पेशंट्सना सांगतोय बघा आपण एवढं मोठं ऑपरेशन करतोय, आपण नवीन गुडघा तिथे बसवतोय, तर थोडे दिवस तुम्हाला नक्कीच त्रास होणार आहे. त्याची तुम्ही आधीपासूनच तयारी ठेवा. तुम्हाला थोडे दिवस फिजिओथेरपी, थोडे दिवस औषधं घ्यावी लागतील, थोडे अजून काही काळज्या घ्याव्या लागतील. पण जेव्हा तुमची जशी रिकव्हरी होईल त्या हिशोबाने नंतर एकदा ती रिकव्हरी प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला काहीही बाकी त्रास होणार नाही. तुम्हाला छानपणे चालता फिरता येईल, काही गोळ्या औषधं खावे लागणार नाहीत. आणि तुमचं जे आपण म्हणतो ना क्वालिटी ऑफ लाईफ जे आहे ते खूपच इम्प्रूव्ह होईल. सो आमचं जे काही आम्ही जी ट्रीटमेंट देतोय ना, इट इज मोर टू डू विथ द क्वालिटी ऑफ लाईफ. तुमची जी क्वालिटी ऑफ लाईफ आहे ती नक्कीच इम्प्रूव्ह होईल. क्वांटिटी ऑफ लाईफशी आमचं काही घेणं देणं नाही, पण द क्वालिटी यू लिव्ह इज मच बेटर. येस, ॲब्सोल्युटली. डॉक्टर, रोबोटिक नी रिप्लेसमेंट ही जी प्रोसेस आहे ही संपूर्ण मुंबईमध्ये तुमच्यामुळे उदयास आलेली आहे, बरोबर? तर रोबोटिक नी रिप्लेसमेंटमुळे पेशंटला नेमका काय काय फायदा होतो याबद्दल काय? ओके, सो अगेन हा पण एक छान प्रश्न आहे. रोबोटिकमुळे पेशंटला भरपूर फायदे आहेत. एक म्हणजे त्यांचा हॉस्पिटल स्टे बऱ्यापैकी कमी होतो. सो आधी आम्ही मे बी 6 ते 7 दिवस पेशंटला हॉस्पिटलमध्ये ठेवायचो एक गुडघ्यानंतर. आता आम्ही फक्त 2 ते 3 दिवसच ठेवतो हॉस्पिटलमध्ये. समजा सकाळी ऑपरेशन झालं तर आम्ही संध्याकाळी त्यांना उभं करतो, थोडंसं चालवतो. नेक्स्ट डे पासून ते त्यांच्या नॉर्मल रुटीन करायला चालू करतात, म्हणजे वॉशरूमला जा, टॉयलेटला जा, हे सगळं होतं. त्यांची जी रिकव्हरी पिरियड आहे तीही बऱ्यापैकी कमी होते. जे तुम्ही म्हणालात ना पेशंटच्या मनात भीती असते का दुखणार आहे आपल्याला, ते दुखणंही बऱ्यापैकी कमी होतं. आणि मेन म्हणजे त्यांना बऱ्यापैकी नॅचरल फिलिंग येतं. म्हणजे आपला जसा नॅचरल असं वाटत नाही का काहीतरी आपण आर्टिफिशियल घातलेलं आहे. कारण जी स्टेबिलिटी रोबोटिकमुळे येते त्यामुळे त्यांना एकदम नॅचरलनी सारखाच वाटतो हा जो
कृत्रिम नी आहे, म्हणजे जो आर्टिफिशियल आपण सांधा बसवतोय गुडघ्यामध्ये, तोही बऱ्यापैकी नॅचरल नी सारखाच वाटतो. आणि लास्टली त्यांना ब्लड ट्रान्सफ्युजनची रिक्वायरमेंट ही कमी पडते, म्हणजे रक्तस्राव कमी होतो ऑपरेशनच्या वेळेस आणि त्यामुळे त्यांना ब्लड लागण्याची गरज कमी पडते. नक्कीच डॉक्टर, आता जसं तुम्ही सांगितलात की रोबोट नी रिप्लेसमेंट ही जी पद्धत करतात त्यावेळेस तुम्ही देखील मध्ये मध्ये लक्ष ठेवत असता, पण हे करत असताना किती रोबोट असतात, म्हणजे एकाच पद्धतीचा रोबोट आहेत का किती पद्धतीचे आहेत? ओके, तसे वेगवेगळ्या प्रकारचे बरेचसे रोबोट आत्ता आहेत, पण मेनली त्यांना आपण असे दोन वेगळ्या रीतीने डिवाइड करू शकतो. एक म्हणजे इमेज फ्री आणि एक इमेज गायडेड. म्हणजे इमेज गायडेड रोबोटमध्ये पेशंटला ऑपरेशनच्या आधी एक CT स्कॅन किंवा MRI करायला लागतो आणि मग तो एका सॉफ्टवेअरमध्ये फीड करून नंतर ऑपरेशन होतं. आणि मी जे वापरतोय आता दॅट इज इमेज फ्री. सो त्याच्यामध्ये CT स्कॅन किंवा रेडिएशन एक्सपोजरचा काही प्रश्न येत नाही. सो इट इज सेफर फॉर द पेशंट्स, कारण नाहीतर CT स्कॅन हे अजून एक रेडिएशन मिळतं पेशंटला. सो हे इमेज फ्री आहे. त्याच्यामध्ये मी ड्युरिंग ऑपरेशन पेशंटचा गुडघा कसा आहे हे रोबोटला फीड करतो आणि तेव्हाच्या तेव्हाच रिअल टाइम मध्ये आम्ही प्लॅन बनवतो आणि ते प्लॅनिंग झाल्यानंतर ते एक्झिक्युशन करायला एक रोबोटिक आर्म असतो जो माझ्याच हातात असतो आणि त्यांनी हे सगळं होतं. सो ह्या रोबोटिक सिस्टम इज पूर्णपणे सर्जनच्या हातात आहे, कंट्रोल ऑफ द सर्जरी. सो बाकी जे इमेज गायडेड आहेत त्याच्यासाठी टेक्निशियन्स पण लागतात किंवा बॅक एंड सपोर्ट लागतो फ्रॉम द कंपनी. ह्याच्यामध्ये तसं काही नाही, ह्याच्यामध्ये सर्जनच इन्चार्ज आहे ऑफ द होल सर्जरी आणि ऑपरेशन करतानाही तो अख्खा वेळ सर्जनच्याच हातात सगळं असतं. म्हणून मला ही सिस्टम जास्ती आवडते, कारण तेव्हाच्या तेव्हा आपल्याला प्लॅनिंग करून पेशंटच्या हिशोबाने नीट सगळं व्यवस्थित करता येतं. बरोबर डॉक्टर, सगळ्यात मोठा प्रश्न जो सध्याच्या घडीला आपल्या प्रेक्षकांना पडला असणार की आपण इतकं बोलताय तिथे रोबोट्स असतात ऑपरेशन करण्यासाठी, पण रोबोटिक नी रिप्लेसमेंट कितपत महाग आहे? तसं बघायला गेलं तर फार काही महाग नाहीये. त्याची म्हणजे ॲडिशनल जी कॉस्ट आहे किंवा जो जास्ती खर्च येतो ते त्याचे डिस्पोजेबल्स जे आहेत, म्हणजे जे प्रत्येक पेशंटला एकदाच वापरण्याच्या ज्या गोष्टी असतात त्याच्यामुळे येतं. सो ते थोडंफार हॉस्पिटल टू हॉस्पिटल व्हेरी करेल, पण मी म्हणेन जेवढी टोटल कॉस्ट आहे त्याच्या 10%पेक्षाही कमीच येते. सो रोबोटिक म्हटलं तर असं नाही. आणि तुम्ही असंही बघू शकता का तुम्ही लवकर रिकवर होताय, तुमचं हॉस्पिटल स्टे कमी होतोय, त्यामुळे तुमचे पैसे वाचतायत. सो एकूण बघितलं तर फार काही त्यांनी महाग नक्कीच नाहीये. पण ऑफकोर्स आता आपण काहीतरी ॲडिशनल करतोय. आपण आजकाल मोबाईलच बघाल तर दरवर्षी मोबाईलची कॉस्ट जशी वाढते, टेक्नॉलॉजी जर आपण यूज केली तर नक्कीच थोडी किंमत वाढणार त्याची, पण खूप जास्ती काही नाही वाढत आहे. बरोबर डॉक्टर, एक महत्वाचा मुद्दा की जसं AI अँकर्स देखील आलेले आहेत, तसंच आता रोबोटिकमुळे जे रोबोट्स आलेले आहेत सर्जरी करण्यासाठी, त्यामुळे सर्जनचं महत्व कितपत कमी झालं असं तुम्हाला वाटतंय? बिलकुलच नाही, कारण अल्टिमेटली जे काही करायचं आहे ते सगळं सर्जनच करतोय. सो आणि जर मी हे खास करून मला सांगावं असं वाटतंय, कारण काय का आता खूप तरुण सर्जन्स पण आलेले आहेत ज्यांना वाटतं का आपण नुसतं रोबोटिक केलं आणि सगळं व्यवस्थित होऊन जाईल. सो तसं नक्कीच नाहीये, कारण सर्जनला त्याला काय हवंय हे माहिती असणं फार गरजेचं आहे. कारण टेक्नॉलॉजी तुम्हाला फक्त तेवढंच हेल्प करेल जेवढं तुम्हाला माहिती आहे, जेवढं बियॉन्ड ते तुम्हाला काही हेल्प करू नाही शकणार. सो ॲज अ सर्जन आय थिंक एक्सपिरियन्स सर्जनचा हा फार महत्त्वाचा आहे. त्याला एक्सपेक्टेशन काय आहे टेक्नॉलॉजीकडनं काय आणि ते कसं करून घ्यायचंय टेक्नॉलॉजीकडनं हे सर्जनलाच माहिती आहे. सो बऱ्याचशा पेशंटनी मलाही असा हा प्रश्न विचारलेला की तुम्ही आता तुमचं काम कमी झालं आता तुम्ही रोबोट घेतला म्हणून. तर तसं बिलकुलच नाहीये. रोबोटिकमुळे ऑफकोर्स म्हणजे पेशंटसाठी आम्ही नक्कीच छान काम करू शकतो, बेटर करू शकतो, पण आमचं काम तेवढंच आहे आणि आमच्याच हातात सगळं सर्जनच करतोय. असं काही नाही की तो सर्जरी चालू आहे आणि सर्जन बाहेर कॉफी पितोय, असं बिलकुल नाहीये. नक्कीच डॉक्टर, तुम्ही आता उपासनी सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलचे MD आहात. तिथे काय काय केसेस आलेल्या आहेत गुडघ्या संदर्भात ज्या कायमस्वरूपी तुमच्या लक्षात राहिलेल्या आहेत, याबद्दल अगदी एखादा छोटा अनुभव सांगा तुमचा. नाही, आता असे तर भरपूर पेशंट्स आलेले आहेत. मला बेसिकली कसं वाटतं का काही पेशंट आमच्याकडे ना व्हीलचेअरवर आलेले आहेत आणि त्यांना आम्ही नंतर घरी चालत पाठवलेले. मला वाटतं ते जे सॅटिस्फॅक्शन आम्हाला मिळतं ना ते फारच सुंदर वाटतं. म्हणजे आपण ज्या माणसाला एवढं दुखणं होतं, ज्याला चालता येत नव्हतं, तो पूर्णपणे कशावरती तरी डिपेंडंट होता आणि आपण त्याला पूर्णपणे स्वावलंबी बनवलंय. तो स्वतः चालू शकतो, फिरू शकतो. किंवा काही पेशंट्स थोड्या महिन्यानंतर आम्हाला व्हिडिओ पाठवतात, आम्ही केदारनाथला जाऊन आलो, आम्ही इकडे जाऊन आलो. सो
हे तर असंच म्हणेन, केसेस पण अशा भरपूर होत्या. आता मी कालच एक केलं जे 14 वर्षापूर्वी कोणीतरी त्यांचं नी रिप्लेसमेंट केलं आणि आता ते त्यांना त्रास देत होता आणि मी बदलून आता नवीन सांधा बसवला आणि तिला त्या लेडीला पाय दुमडायला बिलकुल जमत नव्हता बिकॉज एवढं दुखत होतं आणि आज सेकंड डे ऑपरेशनच्या त्यांना 90 डिग्रीपर्यंत गुडघा दुमडायला जमतोय. सो असे भरपूर केसेस आहेत. आता जे आठवलं मी थोडंसं तुम्हाला सांगितलं. डॉक्टर, आज तुम्ही इथे एक मॉडेल देखील आणलेलं आहे गुडघ्याचं, ह्याबद्दल काय सांगाल का? एक मी सांगायचं विसरून गेलो इज की रोबोटिकमध्ये अजून एक फायदा असा आहे का, जे आम्ही आतापर्यंत टोटल नीड्स बद्दल बोलत होतो, म्हणजे पूर्ण सांधा बदलतो. म्हणजे आता हे सांध्याचा वरचा भाग आहे आणि हा सांध्याचा खालचा भाग आहे. आय होप तुम्हाला दिसतंय. आणि मध्ये हे असं प्लास्टिक येतं आणि ह्याच्यामध्ये मी जे तुम्हाला दाखवतोय आता, हा गुडघ्याचं मॉडेल आहे. हे आपलं वरचं हाड आहे, हे खालचं हाड आहे आणि ह्याच्यात तुम्ही बघू शकाल की आम्ही हाच एवढाच भाग फक्त बदललेला आहे. सो युजली आपल्या पेशंट्समध्ये ना फक्त आतल्या भागाची झीज होते आणि आम्हाला जर पेशंट लवकर आला आमच्याकडे तर फक्त एवढाच भाग पण बदली करता येतो आणि त्याला आम्ही पार्शल नी रिप्लेसमेंट किंवा युनिकम्पार्टमेंटल नी रिप्लेसमेंट म्हणतो. तर हे पण आधीपासून होत होतं ऑपरेशन, पण आत्ता रोबोटिकमुळे हे खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो. सर्जन्सचा कॉन्फिडन्स लेवलही त्या ऑपरेशन करण्यात खूप वाढलेला आहे आणि माझेही स्वतःचे पेशंट्स असे भरपूर आहेत ज्यांना मी पार्शल नी केलेले आणि ते एकदम छान करतायत. म्हणजे पार्शल नी करणं ह्याच्यामध्ये ॲडव्हान्टेज काय आहे पेशंटला, एक तर फक्त जेवढा खराब झालेला भाग आहे तेवढाच बदली करण्यात येतो. ऑपरेशन खूप कमी वेळ चालतं कम्पेअर्ड टू टोटल नी आणि हे यंग पेशंट्समध्ये करू शकतो. म्हणजे आणि तिसरं, पेशंटला काहीही ऑपरेशन नंतर लिमिटेशन्स काही राहत नाही. म्हणजे त्यांना खाली बसायचं, वर बसायचं, सगळं करू शकतात ते पार्शल नी रिप्लेसमेंटमध्ये. पण हे ॲडव्हान्टेजेस आहेत आणि पण सगळ्या पेशंटसाठी हे नाही करू शकत. जर तुमच्या गुडघ्यात फक्त एवढ्या आतल्याच भागात झीज असेल आणि बाकीचे सगळं पार्ट तुमचा गुडघ्याचा चांगला असेल तरच हे ऑप्शन आहे. फक्त रोबोटिकच्या सोबत हे खूप चांगल्या रीतीने करता येतं. बरोबर. डॉक्टर, आणखीन एक प्रश्न, रोबोटिक नी रिप्लेसमेंट केल्यानंतर विशेष अशी काळजी घ्यावी लागते का आपल्याला? जी काळजी उलट मी म्हणेन काळज्या कमीच घ्याव्या लागतात. जे नॉर्मल ऑपरेशनपेक्षा तुमचा प्रोसेस जो आहे रिकव्हरीचा हा नक्कीच लवकर होतो. तुम्ही लवकर बरे व्हायला लागतात, तुमचं दुखणं कमी होतं. फक्त जर तुमचे बोन्स म्हणजे हाडं खूपच ठिसूळ असतील, आता कसं आहे का, हे जास्ती करून वयस्कर लोक असतात, सो त्यांना ऑस्टिओपोरोसिस असतंच. म्हणजे बोनमधलं कॅल्शियम आणि बोन्स ओव्हरऑल त्यांची हाडं ठिसूळ होतात. सो जर तसं असेल तरच थोडंसं स्लो जातो आम्ही. पण अदरवाईज त्याच्यामध्ये असं काही वेगळ्या रीतीने काही काळजी घ्यायची नसते. जी नॉर्मल ऑपरेशनमध्ये असते तशीच असते. आणखीन एक विषय की सध्या आपण सोशल मीडियाला बघतोय किंवा अनेक व्हिडिओ बघतोय की हे तेल लावा, त्याच्याने तुमचं गुडघा बरा होईल. संधिवाताचे डॉक्टर आतापर्यंत तेल बरेच आलेले आहेत मार्केट मध्ये, तर त्यांचा खरंच इफेक्ट येतो का? सो द वे, म्हणजे जसं मार्केटिंग होतं तेलांचं का, हा मी तेल लावलं आणि आता एकदम छान चालतोय, व्हीलचेअरवरनं मी पळायला लागलो, ऑफकोर्स ती ॲडव्हर्टिजमेंट आहे, लोकांना तेवढं तर नक्कीच कळलं पाहिजे. तसं तर नक्कीच होत नाही. ऑफकोर्स तात्पुरतं तेल लावल्याने नक्कीच बरं वाटतं, कारण ते तेवढा वेळ थोडं आग होते, गरम होतं. पण तेल लावणं हे ऑप्शन फार कमी वेळा फायद्याचं राहील आणि जितका वेळ तुम्ही लावाल तेवढा वेळच राहील. बरोबर. सो संधिवातासाठी फक्त तेल लावणं हे काहीच कामाचं नाही. बरोबर. त्याच्यासाठी प्रॉपर उपचार करणं, एक तर त्याचं प्रॉपर निदान करणं, आधी तुम्हाला कुठल्या टाईपचा संधिवात आहे एक. दुसरं मी म्हटलं तसं त्याच्यासाठी भरपूर ट्रीटमेंट ऑप्शन्स आहेत जे, आणि ऑपरेशन हे सगळ्यात शेवटचं ऑप्शन आहे जेव्हा तुमचा गुडघा एक्सरेवरती पण खूप खराब झालाय, जेव्हा तुम्हाला गोळ्या औषधांनी पण काही फरक पडत नाहीये, हे तेल बिल पण सगळी लावून झाल्यानंतरही काही फरक पडत नाहीये, तेव्हा हे ऑप्शन आहे. अदरवाईज जेव्हा सुरुवातच असेल गुडघेदुखीची तर कुठलंही तेल लावा, त्यांनी तुम्हाला फरक पडेलच. नक्कीच. खरंच डॉक्टर तुम्ही आज झी24 तासच्या हितगुज या कार्यक्रमामध्ये आलात आणि रोबोटिक नी शस्त्रक्रिया या विषयाविषयी अगदी मोलाचं मार्गदर्शन दिलेलं आहे, याबद्दल तुमचे मनापासून आभार. आणि 12 ऑक्टोबरला वर्ल्ड आर्थरायटिस डे असतो, त्यासाठी सगळ्यांना शुभेच्छा. आणि वर्ल्ड आर्थरायटिस डे ही आम्ही याच्यासाठी साजरा करतो का लोकांना कळलं पाहिजे आर्थरायटिस काय आणि त्याच्यासाठी आपल्याकडे काय काय ट्रीटमेंट ऑप्शन्स आहेत. नक्कीच. डॉक्टर धन्यवाद, आज तुम्ही आलात त्याबद्दल. थँक्यू. मंडळी, हितगुज या कार्यक्रमात वेळ झाल्यास इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा झी24 तास.